नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. ग्रीन हार्वेस्ट प्रस्तुत विठू माऊली कोपॉवर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी स्पेशल पार्टनर सॉफ्टवॅक आषाढी वारीच्या या विशेष विठू माऊली कार्यक्रमात मी मनश्री पाठक आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. भंगू दे काठिन्य माझे, आम्र जाऊ दे मनीचे, येऊ दे वाणीत माझ्या सूर तुझ्या आवडीचे. सध्या सर्वांचा आवडीचा आणि लाडका सूर असलेला विठू माऊलीचा गजर आसमंतात दुमदुमतोय. वारकऱ्यांच्या दिंड्यांचं स्वागत करायला वरुण राजानं सुद्धा अगदी जोरदार हजेरी लावली आहे. मात्र वादळ वारा पिऊन खास खळग्यातून वाट काढत आता विठ्ठलाला भेटण्याची ओढ अधिकच गहिरी झाली आहे. वेढा वेढा रे पंढरी, मोर्चे लावा भीमातिरी. संत ज्ञानदेवांची पालखी तरडगावला पोहोचल्यानंतर ज्ञानदेवांच्या पालखीचं उभं रिंगण पार पडलेलं आहे. या रिंगणात मानाचे अश्व धावतानाची मनमोहक दृश्य ड्रोन कॅमेरामध्ये कैद झाली आहे. आकाशाच्या नजरेतून हा रिंगण सोहळा पाहायला खुद्द विठू माऊलीच उपस्थित झाले की काय असं वाटावं असं हे मनमोहक दृश्य. तुका म्हणे चला चला घावन निशाणी घातका, वेढा वेढा रे पंढरी, मोर्चे लावा भीमातिरी. लुटा लुटा पंढरपूर, धरा रखुमाईचा वर. या रखुमाईच्या वराला अर्थात विठ्ठलाला भेटण्याची घाई सगळ्याच वारकऱ्यांना झाली आहे. मात्र पंढरीला जाण्याच्या आधी हे मनमोहक दृश्य, हे मनमोहक रिंगण ठिकठिकाणी पार पडताय. तर संत ज्ञानदेवांप्रमाणे संत वामनभाऊ महाराज यांची सुद्धा पालखी गाहिनी नट इथून घेऊन पंढरीकडे निघालेली आहे. बीड आणि अहमदनगरच्या सीमेवर जामादवाडी या ठिकाणी या पालखीचा पहिला रिंगण सोहळा पार पडलाय. 2 अश्वांसह वारकऱ्यांनी मोठ्या उत्साहामध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करत रिंगण पार केलंय. आकाशाच्या नजरेतून टिपलेली रिंगणाची ही विहंगम दृश्य. रिंगणा सोहळ्याचा हा अनोखी परंपरा पाहण्यासाठी हजारो गावकरी सुद्धा गर्दी करतात आणि हा रिंगण सोहळा तितक्याच दिमाखात पार पडतो. तुकोबांनी म्हटलंय, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. तुकोबांना सुद्धा ज्या वयाची भुरळ पडली होती त्या चिमुकल्यांची बालदिंडी आता मावळमध्ये बघायला मिळते. महाराष्ट्रातली थोर संत परंपरा आणि वारी म्हणजे नेमकं काय याचा संस्कार शाळांमधून केला जातोय. मावळ इथल्या चांदखेडच्या न्यू इंग्लिश विद्यालयामध्ये चिमुकल्या वारकऱ्यांचा दिमागदार दिंडी सोहळा पार पडलाय. वारकरी पोशाखातल्या विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी आणि व्यसनमुक्तीची दिंडी सुद्धा सादर केली आहे. तर दुसरीकडे करमाळ्यातल्या अवधूत विद्यालयाच्या वतीनं पालखी सोहळा आणि वृक्षदिंडीचं आयोजनही करण्यात आलं होतं. यावेळी हे बाल वारकरी रिंगण, फुगडी आणि इतर खेळ खेळत पालखी सोहळ्यात सहभागी झाले. तर चिमुकला विठ्ठल आणि चिमुकली रखुमाई यांच्या सोबत हे सगळे बाल वारकरी गावातून आपली दिंडी घेऊन जात आहेत. शाळांमधून वारी म्हणजे नेमकं काय याचा संस्कार घडवला जातोय. मंडळी हो, आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी TV9 सुद्धा मागे नाहीये बरं का. कारण TV9 ची LED व्हॅन ही वारकऱ्यांसोबतच पंढरीची वारी करते. TV9च्या या उपक्रमातून वारकऱ्यांचं मनोरंजन होत आहे. आवश्यक अशा बातम्याही मिळत आहेत. शिवाय अत्यावश्यक वस्तूंचं वाटपही केलं जात आहे. TV9 मराठीकडून वारकऱ्यांच्या सुविधेसाठी त्यांना ज्यूट बॅग आणि पावसापासून संरक्षणासाठी छत्री तसंच पितांबरीकडून विठ्ठल उपासना अगरबत्ती भेट म्हणून देण्यात येते. हिंद महाराष्ट्राचा काळजी घ्या. मुंडली गवर्ने हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पितांबरी सगळे महिला वापरतात. त्याच कंपनीनं एक उत्तम उत्पत्ती आपल्यासाठी आणली आहे. असं म्हणतात की विठुरायाला प्रसन्न करण्यासाठी तुळशीच्या सुगंधाने युक्त अशी पितांबरीची देवभक्ती विठ्ठल उपासना अगरबत्ती ही खास तुम्हाला भेट म्हणून दिली जाते. आपण ती स्वीकारावी. बोला पुंडली गवर्ने हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय.
स्वतः झाला रे दगड घावत टाकीचा सोसला, अरे दगड आता त्याले देव दिसला दिसला. बहिणाबाईंनी सांगितलंय तसं देवाला सुद्धा देवपण येण्याकरता टाकीचे घाव हे सोसावेच लागतात. सध्या पंढरपुरातल्या अनेक दगडी कारखान्यांमध्ये या ओळींचा प्रत्यय आपल्याला येतोय. छिन्नी हातोड्याने घाव घालून दगडाला देवपण देणाऱ्या मूर्तिकरांच्या हातातच पांडुरंगाचा वास आहे. काळा पाषाण, संगमरवर, शाळीग्राम अशा वेगवेगळ्या दगडांमधून इथे खुद्द पांडुरंग आकार घेतोय. आषाढी यात्रेचे वेर आता सगळीकडे लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. पंढरपुरामध्ये देखील सगळीकडे आषाढीची तयारी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. आज जर आपण बघितलं तर आषाढी यात्रेमध्ये दगडी मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे दगडी मूर्तीच्या कारखान्यामध्ये खरं तर आपण बघितलं तर दिवस रात्र काम सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. कारखान्याचे मालक श्रीकांत चौगुले आता आपल्याबरोबर काय सांगताल, आषाढी यात्रा जवळ येते, आपली तयारी कशी झालेली? तयारी चांगली चालू आहे. दगडाच्या मूर्त्या वगैरे सगळीत म्हणजे काळा पाषाण, शालिग्राम, काळा मार्बल, पांढरा मार्बल या दगडामध्ये मूर्त्या तयार केल्या जातात पूर्ण. आणि आषाढी वारीमध्ये विठ्ठल रुक्मिणीला खूप मागणी असतो, त्यामुळं हे विठ्ठल रुक्मिणीच्या जास्त मूर्त्या विकल्या जातात. ह्या मूर्त्या नेल्या जातात भाविकांना? पूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकात खूप मूर्त्या जातात विठ्ठल रुक्मिणीचे. विठ्ठल रुक्मिणीबरोबर इतर पण मूर्त्या जातात. मार्बलमधले ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज. उलाढाल किती होती पंढरपूरमध्ये? पंढरपुरात उलाढाल हा कमीत कमी 10-15 कोटीच्या आसपास तर उलाढाल होत असतो मूर्त्यांना, प्रत्येक दुकानदारांचे धरून, टोटल दुकानदारांचे धरून. कारखाने सध्या पंढरपूर परिसरामध्ये 16 ते 17 कारखाने आहेत सध्या. एकंदरीत तयारी सगळी आता पूर्ण झाली आहे? हो, तयारी पूर्ण झालेली आहे. पहिली माझी ओवी ग तुळशीच्या पाना, सेवा करी कृष्ण काना ये रे बा विठ्ठला. अत्यंत गुणकारी आणि आरोग्यदायी असणाऱ्या तुळशी पत्रावर एका बालभक्तानं अक्षरशः विठ्ठल रेखाटलाय. कराड वहागाव येथल्या अण्णाजी पवार इथल्या विद्यालयात 8वीच्या वर्गात शिकणाऱ्या केदार चव्हाण या विद्यार्थ्यानं तुळशी पत्रावर विठ्ठल प्रतिमा रेखाटली आहे. गळ्यात तुळशीहार घालणाऱ्या विठ्ठलाला सर्वाधिक प्रिय असणारी तुळस ही सुद्धा विठ्ठल भक्तीचंच प्रतीक. मंडळी हो, जणू देह ही पंढरी आणि आत्मा पांडुरंग. संतांच्या संगती सदा राही दंग. पंढरीच्या वारीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या वारीत येणारी कुटुंब. मुलाबाळांसह वारी करणाऱ्या कुटुंबामधलं आळंदीचं पांचाळ कुटुंब फक्त या घरातल्या माणसांचीच नाही तर घरातल्या देवघरातल्या देवांची सुद्धा वारी घडवत आहे. दरवर्षी आळंदीतून पंढरपूर वारीसाठी निघणारं पांचाळ कुटुंब अख्खं देवघर घेऊनच वारीसाठी निघतंय. 4 चाकी गाडीवर दिमाखात बसून पांचाळांच्या घरचे देव सुद्धा आता पंढरपुराला निघालेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज फलटण नगरीत असणार आहे. आणि आपल्याला या वारीत, या पालखी सोहळ्यात पांचाळ कुटुंब जे भेटले, एक अनोखं कुटुंब आपल्याला भेटलेलं आहे. गेली अनेक वर्ष ती याच विठुरायाची वारी जी आहे ती माऊलींच्या पालखीतून करत असतात. पण ते त्यांचं वेगळेपण त्यांनी असं जपलंय की घरातला देवारा जो आहे, घरातलं जे देवघर आहे पांचाळ कुटुंबियाचं, ते स्वतः घरातलं देवघर घेऊन या विठू माऊलीच्या खरं तर पालखी सोहळ्यात चालत असतात. घरातल्या देवाला देखील विठुरायाची ओढ लागलेली असते, त्या देवाला देखील विठुरायाचं दर्शन व्हावं म्हणून ते अख्खं कुटुंब वारीत जे आहे हे घरातलं देवघर आपण पाहू शकतोय की गाडीच्या 4 चाकीच्या रूफटॉपवर हे घराचं देवघर सजवण्यात आलेलं आहे. गाडीवर तुम्ही देवघर घेऊन निघालात घरातले, ह्याच्या मागची काय भावना? काही नाही, आपल्या विठुरायाला घरातल्या त्या आपल्या मोठ्या विठुरायाची भेट घालावी. घरातला जो विठुराय आहे, आपला छोटासा विठुराय आहे, तो मोठ्या विठुराची भेट व्हावी आणि सर्वांना सगुण दर्शन व्हावं असं आमची इच्छा, दुसरी काही नाही. इच्छा आहे. पण दरवर्षी असंच जातं का घरातला? दरवर्षी आम्ही विठुरायाला सोबत घेऊन जातो आणि तो विठुराया सोबत घेऊन जात असताना आमच्या हृदयात जो विठुराय आहे ते सर्वांना त्या विठुरायाचं, स्वतःच्या हृदयातल्या विठुरायाचं दर्शन सर्वांना व्हावं. सर्वांच्या हृदयामध्ये तो परमात्मा आहे, सर्वांनी कळावं. बाहेर जो भगवान परमात्मा आहे तो सर्वांच्या हृदयामध्ये आतमध्ये आहे हे सर्वांना कळावं. तर अशा पद्धतीने प्रत्येकाच्या मनामनातला लहानगा विठुराया आता मोठ्या विठुरायाच्या भेटीला निघालाय पंढरपूरकडे. हा प्रवास असा सुरू राहणार आहे. तुर्तास घेतोय एक छोटासा विसावा. रामकृष्ण हरी.